राम राम मंडळी, मी जय वाडीचा जय या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मंडळी, तुम्हाला सांगतो, हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळं चूकभूल माफ असावी. एकतर मी आहे एका छोट्याशा वाडीचा मुलगा, तरीही तुम्हाला या व्हिडिओमधून लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेटेड राहण्यासाठी चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून सांगतो मंडळी, पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय जाऊ नका. तर चला सुरुवात करूया. आजची लाडकी बहीण योजनेची मुख्य अपडेट अशी आहे की महत्त्वाची म्हणजे ई-के-वाय-सी म्हणजेच ऑनलाईन ओळख पडताळणी महाराष्ट्र सरकारने अनिवार्य केली आहे. म्हणजेच बघा, ई-के-वाय-सी करावीच लागते तुम्हाला. आणि ज्या महिलांनी 2 महिन्यात ही ई-के-वाय-सी केली नाही तर त्यांना दर महिन्याला मिळणारा हप्ता, तसं बघायला गेलं तर सरकारची आर्थिक मदत थांबवली जाऊ शकते. माझं बघा एवढंच सांगणं आहे, सरकार एकतर आपल्याला लुटतच असतंय. देत्यात 1500 रुपये तर घ्या करून, मग लवकर ई-के-वाय-सी ढिलं पडूच नका. तसंच या योजनेत अनेक अपात्र लाभार्थी आहेत, हे पण आढळून आलंय. या योजनेचा गैरवापर करून तब्बल 8,000 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी देखील लाभ घ्यायला वाटतं. सरकार नोकरदार आहेत तरी पण त्यांना 1500 पाहिजेत. हे बरं दिसतंय का मंडळी? बरं, आता असू द्यात, पण ध्यानात घ्या, यांच्याकडून सरकार 15 कोटी वसूल करणार असून त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहे. योजनेला पात्र असणाऱ्या महिलांना 1500 थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात मिळतात. पण हे फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांसाठीच आहे. आणि या महिलांना या योजनेचा निरंतर फायदा घेण्यासाठी आधार फोटो, रहिवासनामा आणि बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे. आणि हो, ई-के-वाय-सी करतानाही सावधान राहावा, कारण फेक ई-के-वाय-सी करून सुद्धा फसवणुकीचे प्रकार घडतील बरं का. तसेच सर्व महिला लाभार्थ्यांना लवकरात लवकर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायचं आव्हान सरकारनं दिलं आहे. तसेच महत्त्वाची खुशखबर सांगायची राहूनच गेली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना त्यांचे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत चालवण्याचे वक्तव्य केले आहे. आणि तसेच वेळ आली की या 1500च्या हप्त्यात लाडक्या बहिणींसाठी अजून वाढ करण्याचे सुद्धा म्हटले आहे. तसेच ही माहिती 25 तसेच 26 सप्टेंबरपासूनच्या ताज्या बातम्यांनुसार अपडेटेड आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व व्हिडिओला आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब पण करा. तसंच ह्या गरिबाचं भलं होऊ द्या. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत.